तर निश्चितच या स्पर्धेसाठी आमचे परममित्र दैसरचे समालोचक आणि दापोडेगावचे भांजे सौरभ पाटील यांनी सरपंच उपसरपंच चषकाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सौरभ. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 दिवसा अगोदर आपण सरपंच उपसरपंच चषकामध्ये रेग्युलर स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकला असे आमचे परममित्र सौरभ यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि ज्या संघानं उपविजेते चषकावर आपलं नाव कोरलं, नुकतीच 2 दिवसाआधी ते स्पर्धा जी संपन्न झाली, राजन पाटील यांचा संघ, वीर तानाजी दापोडेचे सर्व सहकारी खेळाडू देखील आपल्या मंचावर उपस्थित झाले. त्यांचं देखील 40+ सिनियर संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2021 मध्ये. हॅलो. तर मित्रांनो, नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं, डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांची आपण पाहिली होती, बिग एंट्री ज्यांची आपण पाहिली होती या व्यासपीठावर मंचावर, सूर्यकांत पाटील साहेब यांच्या या ठिकाणी विशेष मेघा गौरव मोठा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष सन्मान करायचा आहे, गौरव करायचा आहे. कारण या स्पर्धेसाठी सीताराम दिवड्या पाटील यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच व सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम 51,000 रुपये ज्यांच्याकडनं आम्हाला आलेली आहे. बिग मॅन बडे आदमी सूर्यकांत पाटील यांचा मेगा सत्कार. हलकासा अपील बघूया. दोन्ही पंच एकमेक डिस्कस करताना आपण पाहतोय एक्झॅक्ट मैदानामधून काय घडले, चेंडू एक्झॅक्ट कुठं ब्रश झालेलं आहे ते बघायचं आहे. रेग्युलर संघाचं देखील शुभ सन्मान ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि वीर तानाजी सिनियर 40+ क्रीडा मंडळाच्या वतीने इथे केला जाईल. कारण की 2 दिवसाआधी या संघानं उपविजेते पद पटकावलेले. हंगामाची सुरुवात त्यांनी चांगली केलेली आहे. धन्यवाद. अर्चना ठिकाणी बाद झालेले आहे. महेंद्र पाटील बाद झालं. राजन पाटील, दिनेश पाटील, अर्चद चौधरी यांच्या सर्व सहकार्यांनी या दापोडे सरपंच उपसरपंच चषकामध्ये उपविजेते पद पटकावलेले. AA गोरसे बी संघाबरोबर आज संघ फायनलमध्ये पराभूत झाला होता. मात्र चालू हंगामाची सुरुवात चांगली केलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान सरपंच चिंतामण पाटील तसेच वीर तानाजी सिनियर 40+ संघाच्या वतीने इथे केला जाईल. नेक्स्ट बॅट्समन किशोर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे क्रॉस करतोय. राईट आर्म राऊंडचा मारा करतो. न्यू बॅट्समन किशोर स्ट्राईक रोटेट करतोय. गोलंदाज मधुकर थोडासा बाहेरचा चेंडू जागेवरून थोडा चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन रीड करता आली होती. फलन किशोर याला एक निर्धाव चेंडू. धावसंख्या अस्थिर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं एक पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक पॉवरफुल गोलंदाजी आपण मधुकर याची पाहतोय. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्याच षटकारामधून आपण पाहतोय. संघटनेकडे विश्वासाने ते विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी
मधुकर याची षटक क्रमांक पहिलं प्रगतीपत्र आहे. धावसंख्या 0. जय बजरंग कारिवली संघाने देखील त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. जय बजरंग कारिवली. या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू आणि चांगला प्रहार आपण पाहिला. चेंडू लॉंगलेग सीमेच्या बाहेर जाणार अतिशय दमदार षटकार किशोराच्या बॅटमधून येत आहे. मागचे 3 चेंडू डॉट आणि त्याचं प्रत्युत्तर आपण पाहिलं चौथ्या चेंडूवर अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. मधुकर अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाज थोडासा षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय मधुकर. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑनचा फटका. गॅपमधून चेंडू जातो वाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर. चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या होते ती 10. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. मधुकर बजाग येतोय. हाफटेकर पद्धतीचा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. थोडासा मिस टाईम फटका आपण पाहतोय. आपल्या फाळतोरणी चेंडूला उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज मनीष बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मनोज जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मधुकर बजागे. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका ऑन द कार्पेट आणि चेंडू ऑन साईडला जातोय. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. तर मिळतं 2 धावा. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 अंकांनी पुढे सध्या धावसंख्या होती 12. षटक क्रमांक दुसरा मधुकर याच्या माध्यमातून पाहतोय 2-12. कालिकमाता खारबावा संघ नाणे फेकारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मधुकर. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर ऑनचा फटका.
मिळेल फक्त आणि फक्त एक धावाने संघात धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे, धावसंख्या 13. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, थोडासा डिफेन्सिव्ह काढण्याचा प्रयत्न, चेंडूचा सन्मान केला जातो, कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक दुसरा आपण मधुकर बजेगाच्या माध्यमातून पाहतोय, धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती 13. आणि निश्चितच ज्याप्रमाणे सुरुवात हवी तशी मात्र निश्चित या ठिकाणी झालेली नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मधुकर बजागे, आणि या ठिकाणी मनोजाच्या बॅटमधून बिग ब्लास्ट, एक मोठा फटका आपण पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली, ऑन साईडचा फटका आपण पाहिला. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार येतोय मनोजाच्या बॅटमधून. आता मात्र कमबॅक करताना खारवा संघ 6 धावेने चेंडू, धावसंख्या वाढते ती 19. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. गोलंदाज थोडासा कमबॅक करताना आपण पाहिला होता. निश्चित थोडासा लेग सेक्शन सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हती, फलंदाजाला किंवा चेंडूची लाईन लवकर रीड करता आली नव्हती. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर कालिकामाता खारबाव संघ पोहोचतोय 2-19. बघूया येणारे 12 चेंडू शेष आहेत, अजून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये खारबाव संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र, माझे सहकारी मित्र, या स्पर्धेचे समालोचक O2 कालरूम केनी सर. खूप खूप धन्यवाद पवनदादा भोईर. मैदानामध्ये सामना सुरू आहे. सरपंच उपसरपंच चषक 2021 दुसऱ्या फेरीचा आजचा दुसरा सामना. पाहूया ओमसाई पेसे की कालिकामाता खारबाव संघ विजय होऊन जय बजरंग कारिवली संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी कुठला संघ सज्ज होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-19 सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय सोपान पाटील. राऊंड द विकेट मनोज मात्रे याच्यासाठी चेंडू हातलतोय. आडव्या बॅटनं फटका केले, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनवरून चेंडू उचललाय. आणि निश्चितच इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. दोन धावा आलेले त्या चेंडूवर, धावसंख्या झाली ती 21. निश्चितच संशय व्यक्त केलेले आहे सोपान पाटील या गोलंदाजावर. हेमंत भोईर गेलेले आहेत. तो निश्चितच फलंदाजाची मागणी असेल की संशयभूत गोलंदाज त्यांना वाटलंय ओमसाई पेसे संघाचा सोपान, आणि चकण्यासाठी त्यांनी तिसऱ्या पंचांची मैदानामध्ये मागणी केलेली आहे. धावसंख्या 21. सोपान राऊंड द विकेट. सांघिक तिसरं षटक घेऊन आलेले ओमसाई पेसे संघाकडून. फलंदाज किशोर, ते मात्र मोठा फटका, चेंडू मैदानाच्या बाहेर, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू फेकून दिले. तो किशोर या फलंदाजानं सोपान याच्यावर प्रति हल्ला बीज आहे.
27 धावसंख्या 27 वर पोचलेली आहे. निश्चितच महेंद्र आणि मनीष शिवारी लवकर बाद झाल्यानंतर मात्र सामन्याची सूत्र किशोर यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहे. आणि हा देखील फटका पाहूया फसलाय का, आणि फटका फसलाय. गणेश चांगला झेल टिपतोय. किशोर याची खेळी संपुष्टात. तिसरा आधार बसतोय कालिका माता खारबाव संघाला किशोर यांच्या रूपानं. धावसंख्या आहे ती 27. मोठा चेंडू होता. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न होता. नव्याने फलंदाज गेलेत बाला. पाहूया स्ट्राईकवर असेल मनोज, नॉन स्ट्राईकला बाला. बाला यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. कालिका माता खारबाव जय बजरंग कारिवली संघाने देखील लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. चेंडूला सोडून दिलेल्या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने भर. धावसंख्या झाली ती 28. 3 बाद 28 धावा. सांघिक तिसरं षटकीय मार्गस्थ आहे ओमसाहेब पिसे संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मनोज याच्यासाठी फुलटो चेंडू पाहूया. आणि क्षेत्ररक्षक खूप पुढून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. हा चौकार. बत्तीस धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगली टोटल आहे. मनोज स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकवर बाला. आणि ते फलंदाज स्कॉट व्हॅन बात मनोज. बघा पहिले 4 खेळाडू हे बाद आणि मनोज यांनी निश्चितच पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपलं पॉपिंग क्रीज सोडलं होतं. ही खरी खेळाडू वृत्ती आहे. हा खरा क्रिकेटचा विजय आहे मित्रांनो. अतिशय चांगला खेळाडू आहे आणि कुठल्याही प्रकारे पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपला पॉपिंग क्रीज त्यांनी सोडला होता. खरोखरच सोपान पाटील याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. किशोर याला बाद केला, त्यानंतर मनोज याला, आता बाला. मनोज सिनियर आणि मनोज ज्युनियर. शेवटचा चेंडू शेष असावा. धावसंख्या थांबलेली आहे ती 32 आकड्यावर. आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले आहेत आणि दोन्ही नव्या दमाचे खेळाडू आहेत. बालायला अजून खातं खोलायचं आहे. मनोज तरे हा नौका फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय. जय बजरंग कारिवली संघानं त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. लाईव्हच्या माध्यमातून जर आपण सामना पाहत असाल तर आपण त्वरित या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चेंडूला फील केलं होतं. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केले आहेत. दोन्ही धावसंख्या वाढून झाली होती 34. 4 बाद 34 धावा. आज महेंद्र पाटील लवकर बाद झाले, मनीष शिवारी लवकर बाद झाले. निश्चितच संघ थांबलेला आहे तो 18 चेंडूमध्ये 34 धावसंख्येवर. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी तब्बल 69 धावा हे कुठल्या होत्या विक्रमस्फोट वर्णोगर संघासमोर, आणि त्या संघाला 39 धावसंख्येपर्यंत त्यांनी थांबवला होता.
शेवटचा आणि अंतिम षटक पाहूया. गोलंदाज मला वाटतं रामदास उमसाई पिसे संघाकडून आतलण्याच्या तयारीमध्ये आहेत. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू मित्र आणि मंचावर उपस्थित आमंत्रित पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी कालरमकिनी शाब्दिक सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतात वीर तानाजी 40+ क्रीडा मंडळ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2021 शेवटचा आणि अंतिम ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीतील रामदास, समोर फलंदाज आहेत बाला. पाहूया 34च्या पुढे किती धावा जमा करतायत मनोज तरे आणि बाला. कारभाव संघासाठी शॉटॉम पूलचा फटका सक्सेसफुल. एका टप्प्याने चेंडू सीमा पार, चौकार. 38 धावा. अडतीस धावा झालेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 40+ की 50. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते. स्क्वेअर ऑफ द विकेट. गणेश याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि ते आपली विकेट दिलेली आहे मनोज तरे यांनी. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 69 धावा केल्या होत्या आणि आता धावा झाल्या आहेत त्या 39. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मात्र 39 धावांवर थांबवला होता विक्रमसोड डोणगाव संघाला. इथे स्वतः थांबलेले आहेत. पाहूया 39च्या पुढे गाडी गेलेली आहे. 40, 41 आणि 40च धावा. बाला बाद झालेले आहेत. विकेटची झडी लागलेली आहे. निश्चितच आता मात्र मैदानामध्ये संघाचे संघनायक गणेश खेळपट्टीवर जातात. नितीन आणि गणेश निश्चितच एवढी खोलवर फलंदाजी कधी कारभार संघाची बघितली नाही. आज मात्र संधी मिळालेली आहे. पाहूया गणेश आणि नितीन 2 चेंडू आहेत. किती धावा आपल्या संघासाठी जमा करतायत. गाडी 40 वर थांबलेली आहे. निश्चितच पहिली स्पर्धा आहे. सर्वांना फलंदाजीची संधी आज, कारण की महेंद्र लवकर बाद झाले, मनीष शिवारी लवकर बाद झाले. चला 40 धावा झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया ओमसाई पिसे संघ धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे फलंदाजी करेल. कालिका माता कारभार संघासमोर गोलंदाजी तर मी तर म्हणेन चांगली आहे, कारण की त्यांनी 22 चेंडूमध्ये 40 धावसंख्येवर रोखलेले आहे. कालिका माता कारभार सारख्या संघाला तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे. इथे लाईन चुकीची. यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन. कदाचित जर हा चेंडू त्यांच्या हातामध्ये आला नसता तर आणखीन काही धावा या कारभार संघाला मिळाल्या असत्या.
धावसंख्या झाली ती 41. गणेश संघाचे संघनायक निश्चितच लेग बी 4चा अपील केला होता. लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती 42 आणि नितीनसाठी आज शेवटचा चेंडू असेल. बघूया सहकारी देखील टाळ्या वाजवतात की नितीन यांनी षटकार मारावा. बघू अपेक्षा आहेत. मात्र रामदास देखील मोठा गोलंदाज आहे आणि ते झेलबाद. एकूण फलंदाज अल्पेश किती बाद झालेत मला वाटतं 8. धावा झालेत 42 म्हणजे विजयासाठी 43 धावा या बनवायला लागतील ओमसाई पिसे संघाला. निश्चितच 43 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल कालेकामाता खारबाव संघाला. तर बघा जय बजरंग कारिवली संघानं त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. शेवटची 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आजच्या दिवसाचा आपण विजयी संघातून शेवटचा सामना जय बजरंग कारिवली या संघाबरोबर खेळवणार आहोत. तरी कारिवली संघाने त्वरित या खेळपट्टीवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. धन्यवाद. डीजे जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. त्याचबरोबर विनंती असेल कारिवली संघाला, कारिवली संघ
वीर तानाजी क्रीडा मंडळ, एक गाव एक मंडळ, हे स्लोगन आहे या गावाचं. मित्र आपण पाहतोय क्रीडा नगरीमध्ये भव्य आणि दिव्य स्पर्धा. त्याचबरोबर स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड आपण पाहू शकता. स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड आपण पाहू शकता. त्याचबरोबर विकास केसरीनाथ पाटील स्टँड ह्या मैदानामधून आपण पाहू शकता. क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट घराघरात पोहोचवलं जातं GTCच्या माध्यमातून. खरोखरच मित्र GTC जर यांचा आजच्या दिवसात आपण विचार केला तब्बल मला वाटतं 8 स्पर्धामधून GTC हा लाईव्ह टेलिकास्ट करतो. तर पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज महेंद्र स्ट्राईक रोटेट करतोय. सलामी फलंदाज सदानंद. बघूया आपल्या संघाला आनंद देतो की नाहीये. सदानंद नॉस्टॅकर फलंदाज आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या बाजूने थोडं हलक्यात बॅटने फक्त चेंडूला थोडंसं स्टिअर केलं होतं. शॉर्ट कव्हरमधून चेंडू जोपर्यंत उचलला जातोय तोपर्यंत मिळते 1 धाव. 1 धावेने पिशे संघ आपलं वैयक्तिक अकाउंट पूर्ण करतोय. धावसंख्या होती बिनबाद 1 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज स्ट्राईक न्यू बॅट्समन मधुकर. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली स्वतः संघ नाईक ऑन द खेळण्याचा प्रयत्न फटका फसतोय. क्लिअर करू शकला नाही इनफिल्ड आणि अचूक झेल कलेक्ट केला जातोय शॉर्ट कव्हरला. संघनायका गणेशाच्या माध्यमातून सुरेखाने सुंदरसं झेल कलेक्ट केला जातो. पहिला फलंदाज मधुकरा बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मनोहर जातोय. अगेन्स्ट गोलंदाज महेंद्र स्ट्राईक रोटेट करतोय सदा. आणि सदाच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. ऑन साईडचा फटका 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमा असे बाहेर जाणार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज सदानंदच्या बॅटमधून मागच्या सामन्यामधून सदानंदने एक चांगली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती तीच पुनरावृत्ती याच मॅचमधून करतो की बघूया. चांगला फटका चौकार येतो. चौकाने संख्या धावसंख्या 5. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार करतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. सदानंदच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. विजयाचं लक्ष जे ते फक्त आणि फक्त 43 धावांचं लक्ष. आणि पहिल्याच षटकारामध्ये एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. थोडंसं अटॅक क्रिकेट, थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट, थोडंसं हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय.
पुन्हा एकदा ऑनचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका मात्र तिसऱ्या पद्धतीने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रनिंग बिटवीन अतिशय सुंदर. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या, धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 11. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. विजयाचं लक्ष 43 धावांचं पहिल्या षटकारामधून सदानीच्या बॅटमधून अतिशय चांगली फलंदाजी पाहतो. सांगा धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 13 ना 11. पुन्हा एकदा ऑनचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 15. पॉवर या क्रीडानगरीमध्ये पोचायचं आहे. सामन्यातील 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल त्या संघाबरोबर आपल्याला या आजच्या दिवसाचा शेवटचा सामना खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने कारिवली संघानं लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये पोचायचं आहे. मैदानामध्ये सामना सुरू आहे. कालिका माता खारबाव आणि ओमसाई पिसे 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आहे. 1 बाद 15 धावा. अजूनही विजयापासून 28 धावा दूर 18 चेंडूंचा खेळ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. मागच्या सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी ज्याने केली होती, गोलंदाजी केली होती, तो गोलंदाज मनीष येतोय. हलक्याच पावलांचा रण पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मार आणि पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र या प्रयत्नामध्ये फलंदाज निश्चितच बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सोपान जातोय. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावीसाठी फलंदाज बाद आहे. मनोरा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सोपान. प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनीष. कारवली संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी, आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं प्लीज. कारवली संघाचा संगणक या ठिकाणी थोडासा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉईंटला, शॉर्ट कव्हरला जातोय. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावांची संख्या, धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 18. निश्चित चालू सामन्याचा आपण जर अपडेट पाहिलं तो कुठल्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही, फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे विजयासाठी. या अगेन्स्ट खारबाव संघाला निश्चितच चांगली गोलंदाजी करायची आहे. मनीष निश्चित थोडासा अपटेकर पद्धतीचा चेंडू आपण पाहिलं. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, मिस फील्ड थोडासा. एकच धाव. 1 धावेने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक दुसऱ्या विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. जागेवरून थोडासा विकेट घेण्याचा प्रयत्न. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी असते सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क. दूरवरून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू आणि वारंवार चुका पाहतो फलंदाज सदानंद. याच्या बॅटमधून आपण दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आहे.
एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आउट आहे ना. चला प्लीज लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खारबाव संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय गणेश. एक संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यासाठी अतिशय माहीर आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन गणेश जातोय. संघाची धावसंख्या 20. धावसंख्या 20 आहे. येणारे चेंडू अजूनही 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. एक दोन्ही संघांचा आपण विचार केला तर अजून सामना कुठल्याही प्रकारचा या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही आहे. दोन्ही संघाने एक समान संधी आहे. 50-50 मध्ये संधी आहे. आता मात्र एक बिन्नीची जोडी मैदानामधून पाहतो पीसी या संघाची. सोपान आणि गणेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. गोलंदाज किशोर. स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज विस्फोट फलंदाज गणेश. नॉन स्ट्राईकसाठी सोपान. विजयाचं लक्ष अजूनही 23 धावांचे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 गेंदे 30 रन. चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. धावसंख्या 20 झाली. 23 आवश्यकता आहे. किशोर. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला होता. पडल्यानंतर थोडासा आणखी बॉन्स चेंडू झाला. फलंदाज थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. गणेशाचा चेंडू अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. ऑनसेटचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न कंप्लीट केला जातोय. दोन फलंदाज अतिशय चांगला समन्वय पाहतोय. तालमेल सुरताल आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 22. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयापासून अजूनही 21 धावा दूर आहे. 10 चेंडू 21 धावा. कारिवली संघ. जय बजरंग कारिवली संघ. निश्चित आजच्या सामन्यामधून जय बजरंग कारिवली संघाने एक उत्कृष्ट कामगिरी साधलेली आहे. वारंवार चुका आपण पाहतो गणेशाच्या बॅटमधून. थोडासा स्टेप आउट निश्चित झाला होता. मध्ये चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. दक्ष पहिला आपण एसटी रक्षक कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतो. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3. येणारे चेंडू असतील 9 आणि 21 धावांची गरज. हलकासा अपील. पंच संमत. लेग बिफोर. फलंदाज बाद होतोय गणेश. महत्वाचा फलंदाज बाद होतोय.
या स्पर्धेसाठी आयोजन नियोजन वीर तानाजी 40+ क्रीडा मंडळाला आणि आपल्या घरच्या लाडक्या संघाला खास करून कालिका माता खारबाव संघासाठी अजित गोरटकर यांनी विजयासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद अजित गोरटकर. या हॅलो, स्पर्धेच्या निश्चित आपण माध्यमातून पाहू आपलं शकता मनपूर्वक हार्दिक कालिका स्वागत माता आहे. खारबाव या संघाचे अध्यक्ष संतोष पाटील थोडेसे बेचैन आहेत. मिस टाइम फटका आपल्या फॉलोथ्रो चेंडूला कलेक्ट केलं जातं की बघूया. मग आता झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतील 2 धावा. संतोष पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडंसं बेचैनी आम्हाला दिसते. मिस टाईम फटका, टाईम सेट करता आलं नव्हतं. थोडासा मिस टाईम फटका आपण पाहिलं होतं. चेंडू बराच काल हवेमध्ये मिड ऑफला आपण पाहिलं होतं. स्वतः गोलंदाज त्या चेंडूला कलेक्ट करू शकला नव्हता. मात्र ह्याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी, 2 धावांनी संख्या धावसंख्या 2ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 19 धावा बाकी आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा उत्तम बॅकिंग केली जातं. अतिशय चांगला फटका म्हणता येणार नाही. पुन्हा एकदा थोडासा मिस टाईम फटका. चेंडू शॉर्ट फाईनला जातोय. बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहिला होता. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं खाली क्षेत्रामधून. पाण्याची व्यवस्था करायची मैदानामध्ये. 1-2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संख्या धावसंख्या 26. येणारे चेंडू 6 विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. आता मात्र थोडंसं पुन्हा एकदा पलटवार करताना खारबाव संघ, मी या अगोदर म्हटलं होतं खारबाव संघ सहजासहजी पराभव स्वीकारणारा संघ नाही आहे. या स्पर्धेमध्ये ज्या संघानं भाग घेतले, वीर तानाजी दापोडे असेल, तुफान पिंपळा असेल, जय बोलनाथ सरवलीपाडा असेल, गावदी वेळे असेल, ज्वाली कामतगर असेल, न्यू मिलन पायगाव, जयनमन गोवे, वीर तानाजी विजय स्पोर्ट्स खानपी असेल, कारविली संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आपण लगेच संपर्क साधायचा. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर 6 चेंडू 17 धावा. समीकरण थोडंसं मागडं झालेले विजयासाठी ओमसाहेब पिसिया संघाला. चला गेम थोडासा स्पीडअप करा. बघा आपण टॉस बॉक्स पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2021 KDL लॉजिस्टिक, वीर तानाजी दापोडे, अष्टविनायक ठाकुरपाडा, साई कृपा डुंगे, तुफान पिंपलास, जय हनुमान सरवली, जय भोलेनाथ सरवळीपाडा, गावदेवी वेले, बंद्रामूर्ती काल्लेर, कालिका माता खारबाव, विक्रमस्फोट वरुणनगर, शोलमाता वल, वेताल कोपर, गुरुदत्त मानकोली, प्रथम कुमार चाविंद्रा, जॉलीस्फोट कामतगर, सोनादेवी टेमगर, जयदुर्गा सुरई, जय बजरंग कारिवली, गावदेवी भादवड, गावदेवी पिंपळगर आणि विजय स्पोर्ट खानपे. हे सर्व संघ टॉस बॉक्स मध्ये सर्वांचं नामकरण केलेलं आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. पलटवार करताना आपण खारबाव संघाला पाहतोय. तर बघूया येणारी 6 चेंडू. स्ट्राईक रोटेट करतो. सोपान नॉन स्ट्राईक शनी आहे. तर गोलंदाज बजरंग, संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार बजरंग. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू सुंदर असा फटका आपण पाहिला होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून पाहिलं होतं. मिळतात फक्त 2 धाबा. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. 5-15. अतिशय प्रतिम उत्कृष्ट एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि निश्चित या ठिकाणी अतिशय चांगली फेक झाली होती. मनोज पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेक झाली होती. आता येणारे चेंडू 4 विजयापासून अजूनही 14 धावा दूर आहे. थोडंसं मिशन
इम्पॉसिबल होत चाललेले आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन रामदास. आज निश्चितच पिसे संघाला बलाढ्य संघाला पराभूत करण्याची नामी संधी चालून आली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. येणारे चेंडू आहेत 4 चेंडू 14 धावांची गरज, म्हणजे 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या. कारिवली संघाचा संगणक आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कारिवली या संघाचा संगणक बजरंग, एकच धाव, 2 धाव, सॉरी 2 धावा, 2 धावा. येणारे चेंडू 3. विजयापासून अजूनही 12 धावांची आवश्यकता. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. निश्चित फलंदाज थोडासा सफल झाला होता आणि बॉडी लँग्वेजला परखून टाकलेली चेंडूची फेक आपण पाहिली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, म्हणजे दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. दोन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. त्रेचाळीस धावांचं आव्हान आणि ह्या आव्हानाचा पाठलाग करताना अजूनही उर्वरित 2 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच जी साजेशी कामगिरी या महत्त्वाच्या सामन्यामधून करता आली नाही असं म्हटलं तरी वावगणार नाही आहे. आउट ऑफ इन स्ट्राइक चा फटका. आता जे पराभव आहे ते निश्चितच स्वीकारलेले आहे. आता मिशन इज इम्पॉसिबल, कारण की क्रिकेटच्या इतिहासामध्ये कुठल्याही एक चेंडूवर 11 धावा होत नाही आहेत. तर कुठल्या प्रकारचा वाईट अथवा नो चेंडू जर टाकला नाही तर निश्चितच या सामन्यावर परिपूर्ण विजय संपादित झालेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. बजरंग याचा पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका आणि याच बरोबर एक महत्त्वाच्या सामन्यामधून ओमसाई पिसे हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. हार्ड लक ओमसाई पिसे एंड गुड लक कालिका माता खारबाव. विजयाचा शिल्पकार निश्चितच विजयाचा शिल्पकार किशोर. आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. कारविली संघाचा संगणक आपण लगेच टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. त्याचबरोबर खारबाव संघाचा संगणक आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे.